झेप्टो कंपनीच्या गोदामावर मनसेची धडक। झेप्टोच्या गोदामामध्ये मनसेला उंदीर आढळले। गोदामामध्ये एक्सपायरी झालेले प्रोडक्ट अस्वच्छता पाहून मनसे आक्रमक। रायगड जिल्ह्याला अवकाळी पावसाचा फटका। पेड तालुक्यातील जावळी गावात सर्वाधिक नुकसान। अनेक घरांचे पत्रे उडाले तर काहींच्या घराच्या भिंती देखील कोसळल्या। परभणीमध्ये वादळी वारा आणि पावसामुळे पपई बागेचं मोठं नुकसान। शेतकरी हवालदिल। भंडाऱ्याच्या तुमसरमधील राम मंदिरासमोर भव्य रामस्तुती आणि हनुमान चालीसा पठण। राम जन्मोत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांसह असंख्य रामभक्तांची कार्यक्रमाला हजेरी। गोंदिया बल्लारच्या रेल्वे लाईनच्या दुसऱ्या मार्गाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी। 240 किलोमीटरचा रेल्वे मार्ग अद्यापही प्रस्तावित। दुसऱ्या मार्गासाठी 4819 कोटींची खर्चाची मंजुरी। गडचिरोलीच्या वैनगंगा नदीपात्रामध्ये काँग्रेसचं आंदोलन। जिल्ह्याला पाणी टंचाईची समस्या भेडसावत असल्यामुळे काँग्रेस आक्रमक। गोसीखुर्द धरणातून पाणी सोडण्याची मागणी। आंदोलनाला विजय वडेट्टीवार यांची उपस्थिती। बुलढाण्याच्या नांदुरा शहरामध्ये आशा वर्कर दिन साजरा। आशा वर्कर्समुळे आरोग्य सेवा बळकट होण्यास मदत। आमदार चैनसुख संचेती यांचं वक्तव्य।